शेतकरी मित्रांनो नमस्कार. गणना सम्राट या यूट्यूब पेजवरती सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊसाचं हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ऊस तोडणी पूर्ण झाल्यानंतर शेतात जी राहिलेली पाचट असते मित्रांनो, त्याचं व्यवस्थापन मी आज तुम्हाला सांगणार आहे. ऊस तोडणी पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो बरेचसे शेतकरी शेतात पाचट ठेवत नाहीत मित्रांनो. ते पाचट पेटवून देतात, म्हणजे पाचटीची कुट्टी करत नाहीत. तर असं करायचं नाही मित्रांनो. पाचटीची तुम्ही शक्यतो कुट्टी करा. पाचटीमुळे अनेक फायदे होतात. तुमचा जमिनीचा पोत सुधारतोय. तुम्ही त्या पाचटीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला पाहिजे मित्रांनो. ऑर्गॅनिक खतात त्याचं मिश्रण होतं मित्रांनो माती आड झाल्यानंतर. त्यासाठी तुम्ही पाचटीची शक्यतो कुट्टीच करा. पाचटीमुळे मित्रांनो अजून असे बरेच फायदे होत आहेत. पाचटीमुळे पाचट शेतात ठेवल्यानंतर म्हणजे गाडल्यानंतर तुम्हाला जमिनीमध्ये तण येणार नाही मित्रांनो. तण कमी प्रमाणात राहणार. तसेच शेत तुमचं ओल धरून राहणार कंटिन्यू. म्हणजे कमी पाणी असेल तरी तुम्हाला जमणार आहे. ते तणांचा बंदोबस्त देखील होतोय पाचटीमुळे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही तुमच्या शेतात पाचट ही गाडा म्हणजे माती आड करा मित्रांनो कुट्टीच्या द्वारे. आज आपण तेच करून घेतोय मित्रांनो. पाचटीची कुट्टीच करून घेणार आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला दाखवतो पाचटीची कुट्टी कशी होते, काम कसं होतंय ते. या सरीला आत्ता मित्रांनो पाचटीची कुट्टी केलेली आहे आपण. तर आपण बघूयात की पाचटीचे कसे तुकडे झालेत ते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल एकदम बारीक अशी पाचटीची कुट्टी झाली मित्रांनो. अशा पद्धतीने चांगलं काम झालेलं दिसून येतंय. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतात जरूर करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.